स्वर्गीय यात ब्लेसिंग टाइम मुखान मोगाच्या भावा आणि बहिणीनो, जानेवारीची 30 शनिवार 2020 आणि दिसपोट्या मिसाची वस्पा आणि कीर्तन. आज आम्ही सांजवो बसको सालेशियस मेळा सोगडणार आमचे स्मरण करता. पहिले बसाप सामुएलाच्या दुसऱ्या पुस्तकांतले अध्याय 12 ओळी 1 ते 17. सर्वेस्परान नाथानाक दाविदाशी धाडलो, तो ताचे शायलो आणि ताणे ताका म्हणलें, एका शहरान दोग मनीस असले, एकलो ग्रेस्त आणि एकलो दुबळो. ग्रेस्त लागीं बोकऱ्यांचे आणि गोरवांचे जायते हिंड असले, पूण दुबले लागीं एक शेळी शिवाय दुसरे कांयच नासले, आणि ती ताणे विकती घेतली. ताणे तिका पोसली आणि ताच्या भुरग्यां सवे वाडली. ती ताचेच खाण खातली, ताचेच पात्रांतले पियेतली आणि ताचेच उस्क्यार न्हिदतली. ती एके दुवेसारखी असली. एक दीस ग्रेस्त मनशाच्या घरा एक सैरो आयलो, पूण आपणाशी आयलेल्या पळणाऱ्याक एक जेवण करूंक आपल्या काशा बोकऱ्या वा गोरवां मदली एक मनजात घेवंक तो तयार जालो ना. पूण ताणे दुबळ्याची शेळी घेतली आणि आपणाशी आयलेल्या सैऱ्याक ताणे जेवण तयार केलें. दावीद त्या मनशाचेर रागान पेटलो आणि ताणे नाथानाक म्हळें, जिवंत देवाचो सपूत, अशें केलां त्या मनशाक मरण फावो. ताणे असलें कर्तुब केलां आणि दया दाखोवंक ना देखून ताणे एके शेळयेक 4 शेळयो फारीक करूंक जाय. तेन्ना नाथानान दाविदाक म्हळें, तूंच तो मनीस. सर्वेस्पर इस्रायेलाचो देव अशें म्हणटा, हांवें तुका अभिषेक करून इस्रायेलाचो राय नेमलो. साऊलाच्या हातांतलो तुका निवारलो. तुवें म्हजी बेपरवा केली आणि हितीत उर्याच्या बायले तुजी पतीन करून घेतली. देखून तुज्या घराण्या वयली तलवार केदींच पयस सरची ना. सर्वेस्पर अशें म्हणटा, हांव तुज्याच घराण्यातावन तुजे विरोध वायट उपजाशे करतलो. तुज्याच दोळ्या मुखार हांव तुज्या बायलांक काडून तुज्या पेल्याक दितलो, आणि दिसाच्या उजवाडाक तो तुज्या बायला सवे न्हिदतलो. तुवें हें काम गुप्ती केलाय, पूण हांव हें सगळ्या इस्रायेला मुखार दिसाच्या उजवाडा करतलो. तेन्ना दाविदान नाथानाक म्हळें, हांवें सर्वेस्परा विरोध पातक केलें. नाथानान दाविदाक म्हळें, सर्वेस्परान तुजे पातक बक्षिलां, तूं मरचो नाय. पूण ह्या कर्तुबा वरवीं तुवें सर्वेस्पराची बेपरवा केल्याय, देखून तुका जल्मोसो आसा तो पूत मरतलो. आणि नाथान आपल्या घरा परतलो. दाविदाक उर्याची बायल उदेशी जल्मल्ल्या भुरग्याचेर सर्वेस्परान ख्यास्त धाडली, आणि तो भोव पिडेस्त जालो. दाविदान आपल्या भुरग्यां पासत प्रार्थना मागलें आणि उपास केलो. तो भितर गेलो आणि सगळी रात धरणीर न्हिदलो. ताच्या घरचे मलगडे ताचेशी येवन ताका उठोवंक प्रयत्न करूंक लागले, पूण तो काबूल जालो ना आणि तांचे सवे तो जेवलो ना. देवाचे उतार हें. देवाचे व्हड उपकार. श्लोक. एक नितळ काळीज म्हाका रसून दी देवा. एक नितळ काळीज म्हाका रसून दी देवा. एक नव्यान आणि एक दृढ मन म्हजे थंय आसा कर. तुज्या दोळ्या मुखा वयलो म्हाका पयस उडयनाका. तुजो पवित्र आत्मा म्हजे तोंड काडून व्हरिनाका. श्लोक. एक नितळ काळीज म्हाका रसून दी देवा. तुज्या सडवणेचो संतोष परत्यान हांवें भोगीसो कर. एक उदार मन दिवन म्हाका थीर कर. तेदवा तुज्यो आज्ञा मोडलेल्यांक तुजी वाट हांव दाखयतलो, आणि पातकी तुजे थंय परतून येतले. श्लोक. एक नितळ काळीज म्हाका रसून दी देवा. रक्ताच्या गुन्यांतलो निवार म्हाका देवा म्हज्या सडवणदारा, आणि म्हजी जीभ तुजी सडवण गाजयतली. सर्वेस्परा उगड म्हजे वंट, आणि म्हजे तोंड तुजी कीर्तना वाडूं. श्लोक. एक नितळ काळीज म्हाका रसून दी देवा. उद्गार. हालेलुया, हालेलुया. देवान संवसाराचो असोय मोग केलो की आपल्या एकल्याच पुताक ताणे दिलो. पुताचेर विश्वास दवरतात तांकां ससनाचें जिवीत मेळटा. हालेलुया. मार्क प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता अध्याय 4 वळ 30 आणि 5 तावन. त्या दिसा सांज जाताच आमी पलतडी वसोया म्हणालो जेजू आपल्या शिसा लागीं. तेदवा तांणी लोकांक दांड सोडलो आणि जेजूक माचव्यार आसलो तसोच घेवन ते फुडें सरले. तांचे सांगाता हेर माचवेय आसले. तितल्यार ओड एक जड वारें उठलें आणि ल्हारां माचवे भितर मान माचवो उदकान भरून आयलो. जेजू सुंकाणसाशी हुशार तकली तेंकून न्हीद काडटालो. शिसांनी ताका जागोन म्हळें, मेस्त्री, आमी बुडटाव. तूं कांय खबरेर नाय मूं? जेजून उठोन वाऱ्याक बेश्टायलें आणि दर्याक म्हळें, चूप राव, थंड जा. आणि जड वारें रावलें आणि सगळें शांत जालें. तवळ जेजू तांकां म्हणालो, तुमी इतलें भिजूड कित्याक? तुमकां बावडटना? पूण ते भोव चड भियेले आणि एकामेकां म्हणाले, हो कोण जायत? वारें आनी उदक लेगून ताच्या उतराक खाल जातात. देवाचे उतार हें. वखणी तुका क्रिस्ता.